अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका ग्रामसभामध्ये हजर राहावे का किंवा ग्रामसभामध्ये आशा स्वयंसेविकांनी कोणते प्रश्न मांडावे आणि अंगणवाडी सेविका यांनी कोणकोणते प्रश्न मांडावे ग्रामसभामध्ये. बघा, गाव पातळीवर ग्रामसभा असते. आपल्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेतली जाते. त्याच्यात आपल्याला कोणकोणते प्रश्न उपस्थित करायचे अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बघा, ही ग्रामसभा ही गाव पातळीवर असते. तर ग्रामीण भागामध्ये तुम्ही राहत असाल ग्रामपंचायतमध्ये तर ग्रामसभा असते. त्या ग्रामसभामध्ये अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका प्रश्न मांडायचे. कोणकोणते प्रश्न मांडायचे ते आपल्याला बघायचे. होय, अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांना ग्रामसभामध्ये उपस्थित राहणे आवश्यकता असते. ग्रामसभेमध्ये त्यांच्या सहभागीची कारणे पुढील प्रमाणे असतात. आता कोणकोणते कारणे असेल ते आपल्याला बघायचे. तर पहिला मुद्दा आहे ग्रामविकासासाठी संबंधित माहिती देणे. म्हणजे अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका गावातील आरोग्य, पोषण आणि महिला व बालकल्याण योजनेची अंमलबजावणी करतात. ग्रामसभेमध्ये त्या या कामाचा आढावा देतात. दुसरा मुद्दा आहे गावकऱ्यांचे प्रश्न समजून घेणे. ग्रामसभेत गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेण्याची व त्यावर तोडगा काढण्याची संधी त्यांना मिळते. तिसरा मुद्दा आहे योजना आणि सुविधा जाहीर करणे. शासकीय योजना आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी पद्धती याविषयी माहिती देणे हा देखील त्यांचा एक महत्त्वाचा भाग असतो. चौथा मुद्दा आहे जबाबदारी त्या पूर्तता. ग्रामसभा हे गावाच्या विकासासाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे आणि अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांना त्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे मांडण्यासाठी हजर राहावे लागते. बघा, ग्रामसभामध्ये हजर राहणे आवश्यकता आहे आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी. तर जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहे ते स्पष्टपणे ग्रामसभेमध्ये मांडायचे. शासनाने विशिष्ट वेळा अशा बैठका घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे त्यांची उपस्थिती गरज असणे आवश्यकता आहे. ग्रामसभामध्ये सेविका यांनी कोणते प्रश्न मांडावे. आता ग्रामसभा तुम्ही अटेंड केले असेल त्याच्यात आपल्याला कोणकोणते प्रश्न मांडायचे. तर बघा, हे अंगणवाडी सेविकांचं प्रश्न आहे. ग्रामसभा ही स्थानिक स्वराज्य व्यवस्थेतील महत्त्वाची बैठक आहे जिथे अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका आपल्या कामाशी संबंधित मुद्दे मांडू शकतात. पुढील प्रमाणे काही महत्त्वाचे प्रश्न किंवा मुद्दे त्या मांडू शकतात. आता कोणकोणते प्रश्न मांडू शकतात तर बघा, पहिला मुद्दा आहे महिला व बालकल्याणाशी संबंधित मुद्दे. कुपोषणग्रस्त बालकांची माहिती व त्यांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना. गर्भवती व स्तनमातांसाठी आवश्यक पोषण आहार व आरोग्य तपासणीची गरज. बालविकास प्रकल्प अंतर्गत मिळणाऱ्या योजनांचा योग्य लाभ कसा दिला जाईल हे आपल्याला मुद्दे मांडायचे. आरोग्याविषयी कोणकोणते मुद्दे मांडायचे आपल्याला. आरोग्याशी संबंधित मुद्दे असेल गावात आरोग्य शिबिराचे आयोजन. दुसरा, लसीकरण मोहीमची प्रगती व त्यामध्ये येणाऱ्या अडचणी. तिसरं, गावातील पिण्याच्या पाण्याचे परीक्षण व स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज. चौथं, डेंग्यू, मलेरिया, क्षयरोग यासारख्या रोगाविषयी जनजागृती प्रश्न मांडायचे. तिसरा मुद्दा आहे शिक्षणाशी संबंधित मुद्दे. अंगणवाडी केंद्रात मुलांची नियमित उपस्थिती व त्यांच्यासाठी आवश्यक ते शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे. अंगणवाडी केंद्राच्या इमारतीची स्थिती सुधारण्याची आवश्यकता. हे मुद्दे तुम्ही शिक्षणाविषयी संबंधी ग्रामसभेमध्ये मांडू शकतात. चौथा प्रश्न आहे योजनाची प्रभावी अंमलबजावणी. अंगणवाडी व आशा स्वयंसेविका वेळेवर मानधन व इतर सुविधा उपलब्ध होत आहेत का. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणीवर चर्चा. तिसरा, नवीन योजनेची माहिती देऊन गावकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी प्रोत्साहित करणे. आणि पाचवा मुद्दा आहे गावातील मूलभूत सुविधा व समस्येचे निराकरण. स्वच्छता व सार्वजनिक शौचालयाची आवश्यकता. दुसरा मुद्दा आहे गरीब व गरजू कुटुंबांना मिळणाऱ्या शासकीय लाभासाठी मदत. तिसरा आहे सार्वजनिक ठिकाणी वीज, रस्ते आणि पाणीपुरवठा सुधारण्याचे प्रश्न. हे प्रश्न तुम्ही
ग्रामसभेमध्ये मांडू शकतात. आता शेवटचा प्रश्न असेल, गावातील समुदाय सहभाग वाढवणे. स्वच्छता, आरोग्य व पोषण मोहिमेसाठी ग्रामस्थांचे सहभाग वाढवण्याबाबत सूचना. महिलांच्या स्वयंसहायता गटासाठी आर्थिक मदत व त्यांचे सक्षमीकरण. आशा सेविका व आशा स्वयंसेविका यांनी हे मुद्दे मांडताना शक्यतो आकडेवारी, उदाहरणे आणि समाधानाने उपाय यांचा समावेश करावा, जेणेकरून ग्रामसभा ठोस निर्णय घेऊ शकेल. आशा स्वयंसेविका कोणकोणते प्रश्न मांडायचे हे बघा. मी आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांचा प्रश्न तुम्हाला मी दाखवलं. हे कोणकोणते मुद्दे मांडायचे ग्रामसभेमध्ये. तर आपल्याला आता सेपरेट बघायचं आशा स्वयंसेविकांनी कोणते प्रश्न मांडायचे आणि अंगणवाडी सेविका यांनी कोणते प्रश्न मांडायचे ते हे आपल्याला पुढे बघायचं आहे. बघा, आशा स्वयंसेविकांनी कोणते प्रश्न मांडावे. आशा स्वयंसेविका ग्रामसभेत खालीलप्रमाणे महत्त्वाचे प्रश्न आणि मुद्दे मांडू शकतात, जे गावातील आरोग्य, स्वच्छता आणि महिला बालकल्याणाशी संबंधित असतात. आरोग्य संबंधित प्रश्न असेल, गर्भवती महिलांसाठी सेवा, गर्भवती महिलांची वेळेवर आरोग्य तपासणी ANC होत आहे का. दुसरा, गर्भवतींना आयर्न, कॅल्शियम गोळ्या आणि योग्य पोषण आहार मिळतो का. प्रसूतीसाठी आवश्यक सुविधा, हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी वाहन, तातडीची व्यवस्था उपलब्ध आहेत का. हे प्रश्न मांडायचे. दुसरा आहे लसीकरण मोहिमेतील समस्या, बालकांच्या आणि गर्भवतीच्या लसीकरणाला होणारे अडथळे, गावातील लोकांमध्ये लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करावे. तिसरा मुद्दा आहे साथीच्या रोगावरील उपाय, मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड यासारख्या साथीच्या रोगावर नियंत्रणासाठी गावात कोणते पावले उचलली गेली आहेत ते प्रश्न मांडायचे. गावात सांडपाण्याची व्यवस्थापन आणि स्वच्छता सुधारण्याची मागणी करायचे. दुसरा मुद्दा आहे महिलांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न आहेत. कुटुंब नियोजन साधनाचा वापर, महिलांना कुटुंब नियोजन साधनाची माहिती व सुविधा मिळत आहेत का. दुसरा आहे कुटुंब नियोजनाच्या साधनासाठी जागरूकता मोहीम राबवण्याची गरज आहे. हे प्रश्न मांडायचे. शेवटचा मुद्दा असेल महिला आरोग्य शिबिरे, गावात महिलांसाठी तात्पुरते व स्थायी वैद्यकीय तपासणी शिबिराची मागणी करायची. स्त्रियांशी संबंधित आरोग्य समस्या, उदाहरणार्थ पाळीचे आरोग्य व ॲनिमिया यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तिसरा मुद्दा आहे बालकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न मांडायचे. कोणकोणते. कुपोषित बालकांची यादी व त्यांना उपचारासाठी पोषण पुनर्वसन केंद्रात NRC पाठवण्याची मागणी करायची. दुसरा आहे बालकांना पुरेसा पोषण आहार व अंगणवाडी केंद्रातून पोषण योजनेचा लाभ मिळतोय का, हे प्रश्न मांडायचे आहे. आणि आरोग्य तपासणी असेल तर बघा, आरोग्य तपासणी शाळा व अंगणवाड्यामधील बालकांसाठी नियमित आरोग्य तपासणी कार्यक्रम राबवले जाते आहेत का, किंवा गंभीर आजारी बालकांसाठी वैद्यकीय मदत वेळेवर उपलब्ध होण्याची हमी आहे का, हे आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न मांडायचे आहे. आता चौथा मुद्दा असेल, हे इम्पॉर्टंट मुद्दे आहेत ताईंनो. हे प्रश्न तुम्ही मांडायचे ग्रामसभेमध्ये. तुमच्या ग्रामसभामध्ये ते सर्व प्रश्न मांडायचे. तर स्वच्छता आणि पाणी पुरवठा, सार्वजनिक ठिकाणावर स्वच्छतेसाठी कचरा व्यवस्थापनाची आवश्यकता असते. गावातील स्वच्छ पाण्यापुरवठा सुनिश्चित करण्यासाठी उपाय. तिसरा आहे खुल्या जागेवर शौचालय टाळण्यासाठी अधिकाधिक शौचालय बांधण्याची मागणी करायची आहे. पाचवा मुद्दा आहे शासकीय योजनेचा लाभ. शासकीय योजनेचा लाभ असेल, योजनेचा प्रभावी अंमलबजावणी, जननी सुरक्षा योजना JSY व प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे लाभ मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी. दुसरा, आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड व मोफत उपचार याविषयी माहिती घ्यायचे. दुसरा आहे आर्थिक मदत व सन्मान, आशा स्वयंसेविकांना मिळणारे मानधन वेळेवर मिळते का, किंवा प्रोत्साहन देण्यासाठी अधिक आर्थिक मदतीची मागणी करायची. सहावा मुद्दा आहे, शेवटचा मुद्दा आहे सामुदायिक आणि सहभाग काय असेल, आरोग्य व स्वच्छतेसाठी गावकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी उपक्रम राबवण्याचे सूचना द्यायचे. दुसरा आहे महिलांचे स्वयंसहायता गट, कुटुंब नियोजन व आरोग्यविषयी चर्चेसाठी समुदाय स्तरावर बैठकाचे आयोजन करायचे. आशा स्वयंसेवकांनी हे प्रश्न मांडताना गावातील आरोग्यविषयक समस्येची आकडेवारी, अनुभव व सुचवलेले उपाय नमूद करावे, जेणेकरून ग्रामसभा त्यावर ठोस निर्णय घेऊ शकेल.
ताईनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. सर्वांना माहीत पडेल कोणकोणते प्रश्न ग्रामसभेमध्ये मांडायचे ते ताईंना समजेल आणि हे प्रश्न तुम्हाला